मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। आमचं सरकार महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम करतंय, टीका करणाऱ्यांनी विकास कामं दाखवावीत असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत। TCS, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि विप्रो यांच्यासारख्या प्रमुख भारतीय आयटी कंपन्यांनी आपल्या टीमची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली। या कंपन्या ऑपरेशनल आणि तांत्रिक बदलांचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांची संख्या कमी करताय। TCS सुमारे 20,000 नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून AI आणि ऑटोमेशनला त्यांच्या प्रक्रियेत समाविष्ट करता येईल। कल्याण पूर्वेतील श्रीकृष्णनगर ते पत्री पूल रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्याच्या दुरवस्थेवरून काँग्रेस आक्रमक झाली। खड्डे आणि चिखलातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत होते। पुण्यातील डेक्कन चौपाटीवर तुफान राडा झालाय। 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। हाणामारीत एक जण गंभीर जखमी झालाय। चौपाटीवर दारू पिण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अकोला जिल्ह्यात पेंटेड स्टॉर्क या दुर्मिळ पक्ष्याचं दर्शन झालंय। पक्षी निरीक्षक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये यामुळे मोठा उत्साह निर्माण झालाय। पर्यावरणाच्या दृष्टीनं ही एक सकारात्मक घटना मानली जाते। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील रायगाव येथील शेतकरी अर्जुन कोकाटे यांच्या 3 एकर शेतातील सोयाबीन गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची घटना घडली आहे। या घटनेत सोयाबीन गंजी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। संभाजीनगरमधील नागद कन्नड रस्त्याची दुरवस्था झाली। सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे ऋषिकेश चव्हाण यांनी कन्नड भीक मागो आंदोलन केलंय। यावेळी भीक मागितलेल्या पैशातून उपअभियंता यांना ट्रॅक्टर, ट्रक आणि JCB खेळणी स्वरूपात देण्यात आली। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला धोका निर्माण करणाऱ्या नव्या ड्राफ्ट प्लॅन विरोधात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते। या पार्श्वभूमीवर SaveSGNP.organization या संकेतस्थळावरून SaveSGNP ही ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात येते आहे। जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत स्पष्टपणे जाणवू लागलाय। इंधन, साखर, दूध आणि तूप यांच्या वाढलेल्या किमतींमुळे मिठाई उद्योगाला मोठा फटका बसला असून GST मधील कपात असूनही मिठाईचे दर कमी झालेले नाहीत। त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही नाराज आहेत।